एक्यूपंक्चर और डायबिटीज पूर्ण पगे बरा होतो इलाज वैज्ञानिक आधार का है। डायबिटीज पूर्णपणे इयर ॲक्युपंक्चर द्वारे डायबिटीज पूर्णपणे बरा होतो ह्याचा वैज्ञानिक आधार आहे। मी जसं सांगितलं तुम्हाला की जसं सी पेप्टाइड टेस्ट आहे, तर ज्यांना टाईप 1 डायबिटीस असतं, डायबिटीसचे डॉक्टर सी पेप्टाइड टेस्ट हे टाईप 1च्या म्हणजे ज्यांना लहानपणापासून जास्त टाईप 1 मध्ये करतात, पण टाईप 2 मध्ये करत नाही। तर टाईप 1 मध्ये काय असतं, सी पेप्टाइड मुळीच नसतं, म्हणजे 0.01 0.02 असं असतं। त्याच्यामुळे लहान मुलांना टाईप 1 डायबिटीस झालं तर डॉक्टरांना डायरेक्ट इन्सुलिन द्यावं लागतं आणि इन्सुलिनपासूनच चिकित्सा होते। पण टाईप 2 मध्ये थोडं बहुत सी पेप्टाइड असते आणि त्याच्यामुळे इन्सुलिनची मात्रा असते, इन्सुलिनची मात्रा शरीरात असते। आता डॉक्टर पहिले काय करतात, जसं माहीत झालं की ह्याला आता डायबिटीस आहे तर ते गोळ्या देतात। तर ह्या गोळ्या काय करतात, नैसर्गिक इन्सुलिन तयार करत नाही, पण आपल्या शरीरात समजा जे इन्सुलिन आहे, समजा 100% इन्सुलिन होतं तोपर्यंत डायबिटीस होतच नाही। आता काही कारणास्तव समजा शरीरात 50% इन्सुलिन आहे आणि 50% नाही आहे, तर तशा वेळेस काय होतं, इन्सुलिन हे डायबिटीसची गोळी घेतल्यावर जे 50% इन्सुलिन असतं ते स्टिम्युलेट करून आपल्या ब्लडमध्ये मिसळतं आणि डायबिटीस काही दिवसासाठी कंट्रोल करतो। पण 10 वर्ष 12 वर्ष झाल्यानंतर ह्या गोळ्यांचा काही प्रभाव होत नाही आणि आपल्या शरीरातील सी पेप्टाइड हळूहळू कमी होतं आणि इन्सुलिन कमी होत जातं। मग एक परिस्थिती अशी येते की किती गोळ्या खाल्ल्या तरी डायबिटीस चांगला होत नाही। मग डॉक्टर डायबिटीसच्या गोळ्या बंद करून डायरेक्ट इन्सुलिन देतात। अर्थ काय त्याचा, ह्याचा अर्थ हा असतो की डायबिटीस जर चांगलं करायचं असेल तर इन्सुलिन पाहिजे। मग हे इन्सुलिन जे आहे डॉक्टर देतात ते आपण केमिस्टकडून घेतो आणि आपल्या शरीराला देतो। त्याच्यामुळे काय आहे की आपल्या शरीरामध्ये एक स्प्लीन नावाची अवयव आहे, तो आपला शरीराचा रक्षक आहे। त्याला समजतं की हे इन्सुलिन आपल्या शरीराचं नाही आहे, मग तो काय करतो, इन्सुलिनच्या अँटीबॉडीज तयार करतो आणि पहिल्यांदा समजा 10 युनिटमध्ये तुमची शुगर नॉर्मल होत असेल तर काही वर्षभरानंतर मग ते 10 युनिटने होत नाही, मग डॉक्टर त्याचे युनिट वाढवतात, 15 युनिट करतात, 20 युनिट करतात। डॉक्टरने युनिट वाढवलं की स्प्लीन जास्त अँटीबॉडीज तयार करतो आणि मग ही लढाई सुरू होते। 50-50 युनिट इन्सुलिन देऊन सुद्धा डायबिटीस कंट्रोलमध्ये होत नाही, कारण तितक्या अँटीबॉडीज तयार होतात। पण आमच्या ट्रीटमेंटमध्ये काय असतं की नैसर्गिक इन्सुलिन तयार होतो। आता नैसर्गिक इन्सुलिन तयार झाल्यामुळे काय, स्प्लीनला समजतं अरे हे बाहेरचे इन्सुलिन नाही आहे, हे नैसर्गिक इन्सुलिन आहे, तर तो अँटीबॉडीज काही तयार होत नाही, करत नाही आणि म्हणून ते इन्सुलिन नैसर्गिक असल्यामुळे शुगर ॲटोमॅटिक चांगली होते। आणि सी पेप्टाइड वाढलं म्हणजे काय की सी पेप्टाइड वाढलं म्हणजे नैसर्गिक दूध वाढलं, तर जसं घरी तूप वाढेल तसंच सी पेप्टाइड वाढलं की हे समजायचं की ह्याला वैज्ञानिक आधार आहे। दुसरं, डॉक्टर लोक HbA1c करतात, म्हणजे 3 महिन्याची ॲव्हरेज शुगर करतात। 3 महिन्याचीच का करतात, कारण की आपल्या शरीरात जे रक्त आज आहे ते 90 दिवसांनी संपतं। म्हणून काय, जसे अकाउंटंट वर्षभराचं हे करतात तसं डॉक्टरसुद्धा 3 महिन्याची ॲव्हरेज शुगर काढतात। आणि समजा ती 3 महिन्याची शुगर 10 असेल किंवा 11 असेल, माझं 3 महिन्याचं ट्रीटमेंट घेतल्यानंतर ती समजा 8 झाली म्हणजे कमी झाली, हा दुसरा सायंटिफिक वैज्ञानिक पुरावा आहे। म्हणून डायबिटीस हा कर्ण ॲक्युपंक्चरद्वारेच चांगला होऊ शकतो, त्याला हे 2 प्रमुख वैज्ञानिक कारणं आहेत। म्हणून माझा स्वतःचा अनुभव असा आहे की डायबिटीस जर चांगलं करायचं असेल तर ह्याच्याशिवाय दुसरा उपाय नाही। आणि म्हणूनच माझ्याकडे भरपूर पेशंट येतात, कमीत कमी मी 10,000 पेशंट आतापर्यंत ठीक केले असते, म्हणजे ट्रीटमेंट केले असतील आणि त्याच्यापैकी टाईप 2 मध्ये हा जास्त चांगला रिझल्ट असतो। टाईप 1 मध्ये जरा परिणाम फार दिवसांनी येतात आणि त्याचं प्रमाणसुद्धा कमी आहे, पण टाईप 2 मध्ये डायबिटीस निश्चितपणे पूर्णपणे चांगला होतो, ह्याच्यात मला काही शंका नाही।